केस चालली, तसलं काहीही झालं नाही. सत्तेची मस्ती म्हणून मला त्यावेळेस अटक झाली. ज्यावेळेस सुप्रीम कोर्टातून मी जमानत करून आणली आणि मुख्य सचिवाकडे गेलो की बाबा रे तू शपथपत्र का दिलं नाहीस तिथं, ते म्हणता कशाचं शपथपत्र, तुमच्यावर झालेली कारवाई ही चुकीची होती. नाही पण जनतेचे जवळपास तुमचे 5 वर्ष तुम्हाला निवडून विश्वास ठेवला जनतेने 100% तुम्ही म्हणजे पुरस्कृत उमेदवार असताना बुलडोजर तुम्ही निवडून आलात. कुठल्याही पक्षाचे काही नसतात, तुमच्या विश्वासातून जनतेने तुम्हाला निवडून दिलं. पण जनतेचे जवळपास 9 वर्षे नुकसान झालं, म्हणजे 5 वर्षे तुमच्या हाचे आणि 4 वर्षाचे. तर जनतेने ऐकून ना तुम्ही आता तुम्ही जे आहेत तुम्ही निवडून पुन्हा उमेदवार आहे म्हणून राहिला तुम्ही तुमच्या घरात, तुम्ही कुठलेही विकासाचे मुद्दे घालणार तुम्ही मला परत निवडून द्या. तुम्हाला जनतेने एकच दिलंय तरी 9 वर्षे जनतेचे गेलेत. जनतेच्या आता ऐकून 101ही मुताई रेडीसाठी नाही. शहरामध्ये बघा पार्किंगची व्यवस्था आहे, बाजार प्रश्न आहेत. मग तुम्ही कुठल्या विकासाच्या मुद्द्यावर तुम्ही आता बोलणार आहेत ते सांगा. ऐका तुम्ही 5 वर्षापासून नगरपालिका आमदाराच्या ताब्यात आहे. प्रशासकाचा पूर्ण काळ आणि मंजूरचा 8-9 महिन्याचा काळ, एक कम्प्लिटली 5 वर्षापासून नगरपालिका आमदार साहेबांच्या ताब्यात आहे. ते म्हणत होते माझ्या ताब्यात द्या, विकास करून दाखव. त्यांना विचारा ना प्रश्न, मला विचारण्यापेक्षा. जनतेने कधी मी तुम्हाला शहरवासियांनी कधी बी प्रकाश सोळंकेला नाकारलेला आहे. आजपर्यंत तुम्ही लोकसभा असन विधानसभा असन जनतेने कधी प्रकाश सोळंकेला भरघोस मतदान केलेलं नाही. कधी आमदार प्रकाश सोळंके शहरातून मायनस आहेत, त्यामुळे तुम्हाला बुलडोजर निवडून दिलं होतं. सांगायलो ना, त्यांना प्रश्न विचारायचा होत नाही, कारण शहर हे तुमच्या ताब्यात आहे. तुम्ही इतके प्रश्न त्यांना नाही विचारले, विचारले त्यांना असे प्रश्न विचारले. त्यांनी गुंडगिरी त्यांनी गुंडेगिरी जे आहेत का त्यांना तेच विचारलं की गुंडे तुम्ही आहेत का, ते उभ्या केलेत म्हणून, राशन माफिया उभ्या केलेत म्हणून, मटका किंग उभ्या केलेत म्हणून मी प्रश्न विचारले. बाकीच्या पत्रकाराला विचारतो. मग तुम्ही आज तुमचे आयडेंट आहे की तुमच्या थोडे भ्रष्टाचाराचे आरोप होऊन जेलद्वारे झाली. जनतेने तुम्हाला आम्ही स्वमदत तुम्हाला केलं, पण आज तुम्ही ह्याच्यामध्ये आरोप होऊन तुम्ही आज म्हणजे कुठल्या मुद्द्यावर तुम्ही निवडणूक लढणार ते सांगा. विकासाच्याच मुद्द्यावर आरोप आणि आरोप सिद्ध होणं ह्याच्यात फरक असतंय. तुम्ही एकच प्रश्न 10 वेळेस विचारू नका. तुम्ही जे विचारायलात ना 10 वेळेस प्रश्न विचारित नसते. एका वाक्यात उत्तर दिलं मी की माझ्यावर जे भ्रष्टाचार ते बिनबुडाचे आरोप होते. तुम्हाला सांगायला चीफ सेक्रेटरीकडे मी गेलो, ते मला कशाच्या आधारावर, आता तुम्हाला 2 वेळेस सांगितलं, तुम्ही परत असं आरोप होणं, आरोप करणं हे विरोधकाचं काम असतं. भैया पक्षाचा आपण ते विषय बाजू सोडा, आपल्या पक्षाचा आता आपण अजेंडा काय आहे, काय विकासाचा आपण हे सोडलं. आजच मी याच्यातून बाहेर, तुम्हाला सगळ्या गावाला माहिती आहे. नाही हे नाही, आज आपण काही ठरविलं का समजा जाहीरनामा उमेदवारीच्या बाबतीत ज्या गोष्टी माझ्या बरोबर झाल्या, मला जो प्रमाणपत्र मिळण्यात जो प्रॉब्लेम झाला, कुणी प्रॉब्लेम केला, काय केला, तुम्हाला सगळं माहिती, सगळ्या माजलगावच्या जनतेला माहिती. आज माझी उमेदवारी क्लिअर कट झालेली आहे. आता मी माझा जाहीरनामा काढायला देईल ना का, तुम्हाला काय पाहिजे म्हणजे स्वच्छता म्हणून नाही, काय विकास करणार आहेत मी माझे अजेंडा देईल तुम्हाला. कुणी उमेदवारी काढली का, कुणी पत्र आरोप केला, कोणा आरोप आहे का, आरोप आहे का पत्र रवी सोळंके ह्या माणसाने आमच्या सर्टिफिकेटवर ऑब्जेक्शन घेतलं. आता जे राष्ट्रवादीचा अध्यक्षाचा नवरा, त्यांनी आमच्या सुनेवर, अध्यक्षाचा नवरा म्हणजे अजून काय, अध्यक्षाच्या उमेदवाराचा नवरा खलील पटेल यांनी माझ्या सुनेच्या फॉर्मवर ऑब्जेक्शन घेतलं. साधा प्रमाणपत्र मिळू देण्यासाठी सुद्धा. आणि त्या अधिकाऱ्याला असं सांगितलं, जर तू प्रमाणपत्र दिलं तर तुझी उजल मागणी करू, तुला नोकरीत सुद्धा ठेवणार नाही, ही भाषा. सर्वसामान्य माणसाने प्रमाणपत्र सुद्धा काढू नये. कशी तुमची एवढी दादागिरी. आपले पूर्ण 13 वॉर्डामध्ये उमेदवार जाहीर झालेली ती लिस्ट बाहेर आली का? अजून बाहेर आली नाही. आम्ही ते त्याला दिलेली आहे निवडणुकीच्या ह्याच्यात, तिथे ते स्कूटनी वगैरे चालू आहे, ते हातात आल्यावर आम्ही सगळं देतो. भैया या प्रेसच्या माध्यमातून तुम्ही जनतेला काय सांगणार?
पण ते माजलगावची जनता, हे माजलगाव माझ्यासाठी माझं घर आहे. मी नगराध्यक्ष झाल्यानंतर 3.5 ते 4 वर्ष सकाळी 5 वाजता येऊन लोकांची सेवा करीत होतो. माजलगाव मी सुंदर करण्यासाठी, माजलगाव स्वच्छ करण्यासाठी मी माझा वेळ घातला, लोकांना मान सन्मान दिला, कुठल्याही माणसाचा मी काम अडवलं नाही. माजलगावच्या जनतेनं कोणत्याही माणसानं जर माझ्यावर आरोप केला की मी 5 रुपये त्याच्याकडून घेऊन काम केलं, मी सार्वजनिक जीवनात राजकारणातून संन्यास घेतो. एकंदरीत ज्या टायमाला प्रकाश सोळंकेंनी प्रेस घेऊन उमेदवारी डिक्लेअर केली त्यावेळेस त्यांचे काही उमेदवार गुंड प्रवृत्तीचे आहेत, काही राशन माफिया आहेत, काही वाळू माफिया आहेत, काही मटका किंग आहेत. एकंदरीत आम्ही पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर ते काय म्हणले की फक्त 6 चौशांना पायउतारा करण्यासाठी मी त्यांना त्यावेळेस शब्द दिला होता आणि त्यामुळेच हे गुंडेगिरीला उमेदवारी. तर एकंदरीत ही निवडणूक आहे. तुमच्या प्रश्नातच उत्तर आहे. गुंडे पाळणारे कोण? गुंडे पाळायला माजलगावात? माजलगावच्या एक माणसाने सांगावं माझ्याकडून एवढासा त्रास झाला. गुंडे त्यांची गुंड प्रवृत्तीच त्यांनी करून ठेवली. माजलगावची परिस्थिती आज काय? कुठलंही गुत्तेदारीचं काम ते म्हणतो ह्यांनी केलं त्यांनी केलं. तुम्हाला दाखव का? 40 वर्ष झाले त्याच्या हातात कारखाना आहे. एकही माजलगावच्या माणसाला 1 रुपयाचं कधी काम दिलं नाही, उत्तर दिलं नाही. भाई एक प्रश्न आहे, ऐका ना, एक प्रश्न आहे. खलील पटेलला माजलगाव त्यांना ओळखीत नाही, काय सांगा? खलील पटेल कुणाला माहित नाही, लोक म्हणतात काय त्यांचा प्रश्न मी काय करू? ज्यांनी उमेदवारी दिली त्याला प्रश्न. भैया साहेब, मला असं विचारायचं, आता उद्याच्या निवडणुकीला सामोरं जाताना तुम्ही कुठल्या मित्र पक्ष तेच सांगा एकदा. इंदिरा काँग्रेस बरोबरच आहे. काय त्यांचे काही मतभेद झाले, ते काँग्रेसवाल्याचे काही मतभेद झाले, त्याच्यानंतर त्यांनी ते थोडस काढला.